नमस्कार, मी अमोल पवार. अमोल हेल्थ गायडन्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच असेल की बांधकाम कामगार आणि हॉस्पिटल याविषयी आपण आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि पहिल्याच व्हिडिओमध्ये हॉस्पिटलमध्ये कोणते डॉक्युमेंट लागतात, म्हणजे बांधकाम कामगारांना हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी कोणते डॉक्युमेंट लागतात याविषयी आपण बोललेलो आहे. आणि आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे कोण नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत की ज्यांना हॉस्पिटलमध्ये या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर त्या कुटुंबातील कोणत्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. सर्वप्रथम आपण या योजनेमध्ये काही बदल झालेले आहेत त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. पहिला बदल असा झालाय की पहिल्यांदा म्हणजे ज्या वेळेला नोंदणीकृत बांधकाम ज्या वेळेला नोंदणी करतो, अधिकृत नोंदणी करतो, त्यावेळेला त्याला ₹1 पेमेंट करावं लागत होतं. आणि ते पेमेंट केल्यानंतर त्याला ₹1 रिसिप्ट मिळत होती आणि ती रिसिप्ट त्याला त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागत होती. तर आज काय झालंय की आज रोजी ते ₹1 पेमेंट शासनाकडूनच ते ₹1 पेमेंट घेणं बंद झालेलं आहे. त्यामुळे ती ₹1 रिसिप्ट आता मिळणार नाही. तर त्याऐवजी तुम्ही काय घेऊन जाऊ शकताय, तर जे कोण नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत तर त्यांच्या आधार कार्ड नुसार एक प्रोफाईल प्रिंट मिळते. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी ही नोंदणी केली आहे त्या ठिकाणी तुम्हाला ती प्रिंट मिळू शकते, अथवा ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला याची प्रिंट मिळू शकते. तर तुम्ही ती प्रिंट या ठिकाणी वापरायची आहे. आणि दुसरा बदल असा झालेला आहे की जे कोण नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत या बांधकाम कामगारांना विश्वकर्मा बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे की उपचार भेटत होते, म्हणजे सरसकट, म्हणजे ज्यामध्ये ऑपरेशन सुद्धा आलं आणि सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू असे बरेचसेच आजार आहेत की जे या योजनेच्या अंतर्गत त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ घेता येत होता. तर आता सध्या बदल हा झालाय की फक्त या योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया सध्या मोफत आहे. म्हणजे फक्त जर ऑपरेशन करायचं असेल तरच या योजनेचा सध्या लाभ घेऊ शकतोय. जर यात काय बदल झाले तर नक्की आम्ही नेक्स्ट व्हिडिओ किंवा त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. तर मूळ मुद्द्यावर आपण आपल्या येऊया की या व्हिडिओचा उद्देश असा आहे की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या कुटुंबातील कोणकोणत्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर या योजनेअंतर्गत पहिला मुद्दा असा आहे की ती व्यक्ती स्वतः नोंदणीकृत बांधकाम कामगार स्वतः ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो. म्हणजे ज्यांच्या नावावरती हे कार्ड जे निघणार आहे, जे की आपण पहिल्यांदा बघलेलं आहे, ज्याच्या नावावरती हे कार्ड आहे तर ती स्वतः व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आहे त्या व्यक्तीची पत्नी. आता त्या व्यक्तीची पत्नी म्हणजे त्या व्यक्तीचं जर एकच लग्न झालेलं असेल तर त्याची पत्नी ह्या योजनेचा संपूर्णपणे लाभ घेऊ शकते. पण समजा यामध्ये एक नियम आणि अटी अशा आहेत की त्या व्यक्तीचं समजा जर 2 विवाह झालेले असतील, तुमच्या लक्षात आलं असेल की त्या व्यक्तीचं जर 2 विवाह झालेला असेल तर त्या व्यक्तीची दुसरी पत्नी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुमच्या लक्षात आला असेल की त्या व्यक्तीची दुसरी पत्नी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणजेच जरी तुमच्याकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार जरी जे काही डॉक्युमेंट आहेत ते जर तुम्ही घेऊन हॉस्पिटलला गेला तर तुमचा फुकट हेलपाटा होणार आहे. त्यामुळं ही माहिती तुमच्यापर्यंत असणे गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर इतर व्यक्तींना सुद्धा याविषयी तुम्ही माहिती देऊ शकताय. तिसरा मुद्दा असा आहे की त्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराची जी कोण अपत्य आहेत म्हणजे मुलं आहेत तर ती मुलं सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पण यात सुद्धा एक नियम आणि अटी आहेत. ती नियम आणि अटी अशी आहे की त्या व्यक्तीची पहिली 2 अपत्यच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. म्हणजे समजा एखाद्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराची 3 अपत्य असतील तर त्याची जी पहिली 2 अपत्य आहेत तीच या योजनेचा लाभामध्ये समाविष्ट होतात आणि त्यांनाच या योजनेअंतर्गत त्या हॉस्पिटलमध्ये उपचार आपण घेऊ शकतोय. आणखीन एक अशी गोष्ट आहे की समजा एखादा नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे आणि त्याची 3 अपत्य आहेत तर त्या 3 अपत्यामध्ये पहिल्या 2 अपत्यांनाच आपण लाभ घेऊ शकतोय. पण त्याचं पहिलं अपत्य जर 18 वर्षाच्या वरील असेल तर ते अपत्य सुद्धा त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की 18 वर्षाच्या आतील मुलंच फक्त या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर आता तुम्ही म्हणाल की 18 वर्षाच्या वरील मुलांच्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी तुम्ही त्या 18 वर्षाच्या वरील जी कोण मुलं आहेत आणि ती जर बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत असतील तरच या योजनेचा ती लाभ घेऊ शकतात. तुमच्या लक्षात आलं असेल की जर 18 वर्षाच्या वरील मुलं असतील
आणि ती नोंदणीकृत म्हणजे त्यांच्या नावानं जर विश्वकर्मा बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणी झालेली असेल तरच ती मुलं या योजनेचा लाभ घेऊ शकतात, अन्यथा त्यांना या योजनेचा लाभ होणार नाही. लक्षात आलं असेल आपण. चौथा मुद्दा असा आहे की जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांचे आई वडील सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणखीन पाचवा मुद्दा असा आहे की समजा नोंदणीकृत बांधकाम कामगार म्हणून एका विवाहित महिलेने जर नोंदणी केली असेल तर त्या महिलेचे सासू सासरे सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये तुम्ही कळवू शकताय, किंवा याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणती माहिती हवी असेल तरी सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगू शकताय. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी म्हणजेच हॉस्पिटलमधील सगळी उपचार पद्धती आणि योजना अशा बऱ्याच व्हिडिओसाठी आणि त्यांच्याविषयी असणारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवा, जेणेकरून ही माहिती बऱ्याच लोकांच्या पर्यंत पोहोचेल आपल्या माध्यमातून. धन्यवाद.